नमस्कार मंडळी, आजच्या पुसेगाव हिंदकेसरी मैदान म्हणजे सेवागिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त जे भरवलं जातं मानाचं पहिलं हिंदकेसरी मैदान, त्या मैदानामध्ये डबल हिंदकेसरी लक्षा आपल्या समोर आहे आणि तो आज शर्यतीसाठी आपल्या पुसेगावच्या मैदानात आलेला आहे आणि त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत सातारवाला आद्या या नावाने फेमस असणारे उत्कृष्ट लेखक समालोचक असे ते सातारवाले आद्या आपल्यासोबत आहेत. नमस्कार. तर काय सांगाल आज आपला जो लक्ष आहे त्याच्या स्पीड बद्दल काय सांगाल आणि कसं काय? लक्षाच्या स्पीडचं कसं आहे माहिती आहे, लक्षाच्या स्पीडच्या आधी म्हणजे शिवमोग मला एक दुसरी गोष्ट सांगायची आहे. लक्षाच्या मालकाबद्दल आणि त्यांचं जे एक मोठं मनाचं मोठेपण आहे त्याच्याबद्दल एक सांगत होतो. बैलगाडी क्षेत्रात एक सोन्यासारखं उदाहरण देऊ शकता तुम्ही. आमचे भगवानराव पाटील म्हणून आहेत, वारुंजीचे आप्पा म्हणतो आम्ही लाडान त्यांना. तर आप्पांनी सोनूला एक पोरगी मानली, पोरीसारखं तिला स्वभाव पण आणि सागर भाऊ असतील स्वतः बैलाचा सगळा सांभाळ करतात. ह्यांनी तिला एक बहीण मानली, वैभव भाऊ आहेत. म्हणजे ह्यांनी घरच्यांसारखं रिलेशन तिच्यासोबत जोडलं. सोनू मुंबईला असते किंवा पहिला आता गाव घाटावर असते. मग त्यांनी असं सांगितलं की आयुष्यभर इथनं पुढं कुठल्या पण मैदानात बैल पळेल किंवा आपल्या दावणीला हा लक्ष जेवढ्या वेळ पळतो तेवढ्या वेळ तुझ्या नावाने पळेल. म्हणजे एक मनाचा मोठेपणा असतो. आणि बैलगाडी क्षेत्रात खूप कमी राहिले, कारण माणूस नाद करतोय नावासाठी. एवढा बैल आहे मोठा, डबल हिंदकेसरी बैल असून सुद्धा म्हणजे एक बघा म्हणजे दुसऱ्याच्या नावाने पळवायचं, ह्याला पण मनाचा मोठेपणा पाहिजे. त्याच्याबद्दल आप्पांचं म्हणजे सागर भाऊंचा वैभवांचा असेल मल्लय म्हणजे आभार त्यांचं मानायला आमच्याकडे शब्दच नाही. आणि अजून 2-3 नवीन वासर घेतलेत आम्ही, ते पण इथून पुढे शेजारच्याच नावावर पळते. त्या वासरांची नाव काय सांगाल? तो आता आदत आहेत वासर 2, एक हिरा आणि एक त्याला आम्ही नवीनच नाव दिलंय. म्हणजे अजून नाव काही जसं ठेवलं नाही आम्ही, लहानच आहे अजून. आणि अजून एक दुसऱ्यातला आमच्याकडे कोण आहे भारत म्हणून, ते पण चांगलं पडते. पुढच्या मैदानात एक मैदान बघून आम्ही शेजारच्या नावावरती भारत आणि लक्षात घरचीच गाडी पळवणार आहे. म्हणजे इतका मोठेपणा त्यांच्या मनाचा आप्पांचा, म्हणजे वारुंजीचे आप्पा आहे, त्यांनी सोनूच्या नावावरती म्हणजे गाडी पळवतात. काय सांगशील सोनू, त्यांनी इतका विश्वास दाखवला तुझ्यावरती, त्यांच्याबद्दल काय सांगशील आपण? मला तर खरंच असा कधी विश्वास नव्हता की माझ्या नावावर कधी गाडी पळेल आणि माझी इच्छा होती की माझ्या नावावर गाडी पळावी. अचानक दुसऱ्या दिवशी बॅनर पडला आणि मी रडायलाच लागले होते डायरेक्ट की माझ्या नावाने कोणतरी बैल पळवतात. खरंच त्याचे आभार आहे की त्यांनी माझ्या नावावर बैल पळवतात. म्हणजे प्रत्येकाची अशी इच्छा असते या क्षेत्रामध्ये आल्यावर की आपलाही एखादा बैल असावा आणि तो आपल्या नावाने पळावा. तर एखाद्या अशा मोठ्या मैदानामध्ये जेव्हा आपलं नाव पुकारलं जातं आणि ते सर्वजण ऐकत असतात, काय तेव्हा वाटतं? आजचं तर आहेच मोठं मैदान, पण काल पण जेव्हा संपूर्ण मैदानात वांगीला मैदान होतं, संपूर्ण मैदानात जेव्हा सोनू रील स्टार सोनू हिचा लाडका लक्ष असं नाव पुकारलं तेव्हा माझ्या मनाला काय वाटलं ते खरंच मलाच माहितीये. तो क्षण मी नाही सांगू शकत आता शब्दात की मला कसं वाटलं असेल त्या टायमिंगला. मैदान सुट्टी करायला तीच घेऊन गेले होते. म्हणजे आजच्या मैदानात सुट्टीसाठी सोनू गेलेलं. तर तुम्ही बघू शकता एखादा म्हणजे आपण बघू शकतो म्हणजे नाव जेव्हा पुकारलं जातं तेव्हा एखादा अभिमान वाटतो. तसंच सोनूला आज खूप अभिमान वाटते की तिच्या नावाने लक्ष पळतं, डबल हिंदकेसरी लक्ष. आणि काय सांगशील, रील्स बनवता आपलं नाव कधी मैदानात पुकारलं जाईल असं कधी वाटलं होतं का? असं तर कधीच वाटलं नव्हतं की रील्स बनवतो मी इथपर्यंत येईल, पण तिथे पहिल्यांची कृपा आहे आणि बाकीच्या सपोर्ट आहे की इथपर्यंत आणलंय त्यांना. खरंच. आणि रील्स मार्फत तर तुला फॅन्सचा खूप सपोर्ट आहे आणि जेव्हा त्यांनाही कळतं की तुझ्या नावाने डबल हिंदकेसरी लक्ष पळतंय तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया कशी असते? खूप लोकांच्या अशा प्रतिक्रिया होत्या की त्या लोकांना असं वाटलं पण नव्हतं की असं काहीतरी घडेल. आणि आता तर एवढे फोन आणि मेसेज येतात की आम्हाला पैऱ्यासाठी बैल द्या, कधी फ्री आहे. पण मी असं कधीच कुणाला नाही बोलली, आपलाच बैल आहे, सगळे आपलेच आहेत. अक्षरशः तुम्हाला शिवभाऊ सांगायचं झालं ना तर लक्षात आता कसं लक्षाला खूप वेग आहे आणि 1-2 मैदान लक्षात जरा म्हणजे तासात त्याची गाडी गेलेली, तर आम्हाला पैऱ्यासाठी भरपूर प्रॉब्लेम आले. म्हणजे पैऱ्याला त्याला विचारलं की म्हणायचं तुमचा बैल असं करतोय तसं करतोय, किंवा त्याला कशी सवय आहे त्याला गाडी लागते साईडला पळताना, गाडी बघितली की भरपूर चिडणार, त्याला साईडनं गाडी जाऊन देत नाही. तशी सवय असल्यामुळं कसं झालं की आम्हाला पैरे 1-2 प्रॉब्लेम आलं. नंतर हिच्या नावानं आम्हाला पैराला आता स्वतः माणसं फोन करतात, कारण एक म्हणजे गॉड गिफ्ट असतं की बघा देवाचं पण म्हणजे हे असतं की काही नाती जुळून येतं, मग देवाचा पण त्या नात्यांना सपोर्ट असतो. ज्या दिवशीपासून तिच्या नावानं बैल पडतो त्या दिवशीपासून बैलानं कंटिन्यू म्हणजे बैल गुलालात राहिलाच. त्यानं 2 वेळा 1 नंबर केला, परत 2-3 नंबर असं कंटिन्यू गुलालातच आहे. म्हणजे आजचा विषय आम्हाला नाही की आज तो भरपूरच पळाला, आज म्हणजे टाकाटाक झाली आमची, पण आज भरपूर पळाला. आज आम्हाला चक्र तटलं, खाली सुट्टीला चक्र तटलं त्यामुळे गाडीचं स्पीड कमी झालं.
पण त्यातनं पण अंतर काढून बैल एवढंच अंतर राहिलं, म्हणजे थोडं अंतर राहिलं की त्यात आमची गाडी बसली. पण आम्ही त्याच्याकडनं कधीच नाराज नाही. भविष्यात तो पळू नाही बी पळू, पण आम्ही आयुष्यभर म्हणजे माझं आणि सोनूचं असेल, आमचं सागर भाऊचं घरचं रिलेशन झालं, हे रिलेशन असंच राहील. आणि इथनं पुढे माझ्या आमच्या दोघांचा किंवा पहिल्याला म्हणा सगळ्याच गोष्टीला आप्पांना हे म्हणजे आमचे एक वडीलधार व्यक्तिमत्व, ह्यांना आयुष्यभर सपोर्ट असेल. आणि हे नाव आम्ही बैलगाडी क्षेत्रात किंवा मैदानात राखायचा लय प्रयत्न करू. भविष्यात बैल किती पण पळाली तरी आप्पांचं नाव हे मैदानात पडून देणार नाही असा शब्द देतो. तर भाऊ तुम्ही मगाशी एक मालक आलेले होते, गाडा मालक, त्यांनी विचारलं की तुमच्या बैलासोबत आम्हाला पैरा करायचा आहे, किती वायदी घेतात? तुम्ही म्हणालात की सरळ म्हणालात त्यांना की आम्ही वायदी वगैरे घेत नाही, तुमच्या बैलाचं नाव सांगा, नंबर घ्या, आपण करू काहीतरी. आता कसं त्यांना सांगितलेलं आहे, ते आले त्यांनी बैल पळताना बघितलेला, त्यांचा नाशिकचा बैल आहे, चांगला पळतोय, नाशिकला त्यांचा टॉपलाच पळतोय घोडा बैला. आम्हाला कशाला वायदी बिदी काय नव्हतं, आपलं देवाने दिलेलं आपल्याला लय. राहिला विषय आम्ही वायदी नाही म्हणू शकत, पण मी बैलाचं गाडी भाडं, टेम्पो भाडं आणि किंवा जेवण नाश्त्याचा खर्च असेल तो आपण घेतो. तो काय जास्तीत जास्त 1,500-2,000 रुपये असतो. किंवा रकमेत पण सांगायचं झालं तर लांब मैदान असेल तर भले तुम्ही गाडी पाठवून द्या, आम्ही बैल भरून येतो, आम्हाला त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे. पण घरची गाडी आहे, आमची घरची गाडी असती, आम्ही डिझेलचा वगैरे घेतो, तेवढा खर्च काय द्यायलाच पाहिजे. तो काय कुठल्याच प्रत्येक गाडा मालकाने द्यायलाच पाहिजे, आणि एवढा मोठा बैल आहे. बैल तर आम्ही आमच्या याच्यावर तर आणत असतो. बाकी सगळं पोरं किंवा आता सुट्टी मेकर त्याचे येतात, बैल थोडा मार्क आहे, मग सुट्टी मेकर किंवा त्याला धरायला पोरं जास्त लागतं. मग थोडाफार जर इकडे तिकडे करायला तर त्याला काय हरकत नाही. आणि आम्ही वायदी आतापर्यंत कधी घेतली नाही, इथनं पुढे कधी घेणार. शब्दावर बोलतो वायदी कधी घेतली. खरंच ही चांगली गोष्ट आहे, कारण मी आत्ताच एका गरीबाच्या बैलाची मुलाखत घेऊन आलो की ते म्हणाले की बराच वेळ आम्हाला वायदीमुळे फक्त अंधारात राहिलेला बैल, तो आत्ता त्यांनी उजेडात आणलेला आहे. पण त्यांनी खूप मेहनत घेतली त्यासाठी. जर तेव्हाच त्यांना पायरा भेटला असता चांगला तर ते खूप आधी उजेडात आले असते. काय मत आहे याबद्दल, वायदीबद्दल काय मत आहे? वायदीचं कसं होतं माहिती आहे तुम्हाला, वायदीबद्दल जर सांगायचं झालं, घेणारा आणि देणारा मूर्ख आहे. घेणाऱ्याला बी कळायला पाहिजे आणि देणाऱ्याला बी कळायला पाहिजे. देणाऱ्यानंच जर दिली नाही तर घेणारा काय घेईल, केळं घेईल. कसं असतं माहितीये का, म्हणजे जोकचा पार्ट नाही, तुम्ही याच्याकडे जोक विनोद म्हणून बघायचं नाही. कसं होतं बैलगाडी क्षेत्रात पहिलं तुम्हाला सांगतो, एक आमचे मित्र आहेत, आमचे आप्पा पण असतील, आमच्या आप्पांकडे बऱ्याच वर्षापासून पहिले वारुंजी त्यांचं नामवंत गाडा मालक म्हणून नाव लागतं. बरेच त्यांच्या दावणीला पण बैल इथं आप्पांचे बंधू असतील शंकरांना, त्यांच्याकडे पण म्हणजे भरपूर बैल ही त्यांची ऐतिहासिकच दावण आहे तशी म्हणा गेली तर कसं असतं, वायदी घेऊन तुम्ही काय बंगला बांधणार, एवढं कळायला पाहिजे. जुनं पारंपरिक अशी माणसं होती, शब्दावर बैल द्यायची, आणि तेव्हा काय फोन बिन नव्हता, एक पत्र जायचं, उद्या मी बैल भरून येतोय, किंवा तेव्हा एक जुनं टेम्पो असायचं, मी बैल भरून येतोय उद्या, मला बैल पाहिजे. त्या मैदानात 7 वाजता तो माणूस बैलाच्या साईडला ते आपला पैरेकरी आपला चकडा घेऊन तयार असायचा. मग ही पद्धत राहिली नाही. आता कसं होतं, आता फोन केला की पहिला माणूस म्हणतो ठीक आहे सांगतो. वायदीचा पहिल्यांदा कोण विषय काढत नाही. पद्धत कशी झाली तुम्हाला सांगतो, वायदीचा पहिल्यांदा कोण विषय काढत नाही. सगळं होणार, हा देऊया की बैल म्हणणार तुमचा कुठल्या खांदी पोहतो, सगळी चौकशी करणार, नंतर म्हणणार सगळं झालं आयला जरा प्रॉब्लेम येतोय, पैसे थोडंफार दिला असतं बरं झालं, म्हणजे ही परतचा विषय काढते. आपण मात्र ठरलेलं असतं आपलं की बाबा झालाय बैल फिक्स. तसं तेवढ्या बाबतीत आता वैभवदादा सागर जात असतील, म्हणजे नाही त्यांचं कधी नाही. भले ते म्हणतात बैल उभा राहू दे, काय प्रॉब्लेम आहे, लय पळाला ते 2 वेळा उभा राहू द्या, वायदी नाही. एखाद्याचा गरीबाचा जर बैल चांगला पळत असेल तर त्याला बैल द्यायला काही वाईट वाटत नाही. बैल जर आपल्या बैलाच्या जर एकदम खालचा असेल तर मग गाडी ते कशी पळणार, बरोबर. असे म्हणजे त्याच्या तोडीचा बैल पाहिजे. म्हणजे आम्ही पैशाचा विषय काढतो, आम्ही नाहीच म्हणतो डायरेक्ट. आपलं कसं एखाद्याला वेगळं वाटलं थोडं तरी चाललं, पण सागर भाऊ पण नाहीच म्हणतात डायरेक्ट की बाबा तुझा जर बैल चांगला पळत असता किंवा आम्ही पळताना बघितला असता आपण 100% देणार. कारण हे बघा, बक्षिसाच्या आशा किंवा गुलालाच्या अपेक्षा ठेवून जर मैदानात उतरलं तर अवघड आहे. व्हायरल बी वेगळं होतं आणि तो गुलाल नशिबातच नसतो, तसं म्हणाय गेलं तर. मग जो तो म्हणतो नीतिमत्ता साप पाहिजे, नीतिमत्ता साप पाहिजे, आणि टेबला खालनं पैसे घेते, त्याला नीतिमत्ता नाही म्हणत. तसं आम्ही उघड सांगतो, आम्ही कधी पैसे घेतले बी नाही, इथनं पुढे घेणार बी नाही. कारण सोन्यासारखा बैल हे आमच्या दावणी लक्ष, सोन्यासारखी माणसं आहेत आमची, आम्ही जोडलेली. कशाला पैसे घ्यायचे आपल्याला, काय पाहिजे अजून. मला वाटतं एक 10-15 मैदान झाले असतील मैत्री खातीरच बैल पळतोय असंच. आमच्या घरच्या बरोबर बैलाबरोबर घालायला आम्हाला वेळ नाही त्याला. आमचे 3 खोंड आहेत, त्याच्याबरोबर घालायला वेळ नाही आम्हाला. त्याच्याबरोबर भारत म्हणून पण एक दुसरा पळतोय, तो पण दोन्ही खांदी पळतोय, तो पण लवकरच मार्केटमध्ये दिसेल तुम्हाला. आता दुसरा आहे, आम्ही त्याला मुद्दा म्हणून आदतला जास्त हाणलेलाच नाही, कारण दुसऱ्या वयात त्याचा मोठा धमाका करणार आहे. आणि आदतची 2 खोंड आहेत, एक तो हिरा आणि निशा, ते पण पळायला येतील आता. म्हणजे
तुम्हाला असं वाटतं का सोनू जेव्हापासून सोनूच्या नावाने पळतोय गाडी तेव्हापासून गॉड गिफ्टच लागलेलं आपल्याला असं वाटतं का? का म्हणतात ना की जसं एखाद्याच्या गरीबाच्या घरी मुलगी जन्माला आली की आपण तो लक्ष्मी आली खरंच मग तिच्या नावानं पळायला लागलं म्हणजे ती लक्ष्मीच आहे आमची थोडक्यात असं आहे ना. आणि या बैलाचा म्हणजे लक्षाचा सांभाळ करणारे सागर दादा, काय सांगाल सागर दादा तुमचं आणि जवळचं नातं असेल एकदम, काय सांगाल आपल्या लक्षाबद्दल? नाही लक्ष हा आता चांगलाच आहे. दुसऱ्याला मारत होता आपल्यापासून आल्यापासून अजिबात सिंग नाही लावला आपल्याला. आणि आपल्यापासून आल्यापासून नंबर सगळं आपल्यापासून घेतलेलं. तरी ह्याचं कसं म्हणजे कधी खरेदी केली होती कसं कुठून? खरेदी ती आप्पानी केलेली वारवंजीची. 1-2 वर्ष झालं खरेदी केलेली. आणि आजचा पळ बघितला तुम्ही, जरी त्याचा काही कारणाने पराभव झाला तरी तुम्ही खूप खुश आहे की त्याने जो त्याचा स्पीड आहे तो कायम ठेवलेला स्पीड आहे तो कायम. काय त्याला गाडी जर लागली तर तो सोडत नाही कुणाचीच गाडी सोडत नाही. आहे ना? आणि आता जेव्हा तो हिंद केसरी सारखी मोठी मोठी किताब प्राप्त करतो तेव्हा तुमच्या मनात काय समाधान असतं? नाही आमचं घरातला मुलासारखंच आहे आमच्या. सोनू तू काय सांगशील आता जेव्हापासून तुझ्या नावाने गाडी पळते आणि तेव्हापासून तू चांगला अनुभव घेतेस लक्षासोबत, काय सांगशील? तुम्ही जेव्हा दादा बोलले तसंच जेव्हापासून माझ्या नावावर बैल पळतोय सारखा गुलाला ते मला खरंच खूप आनंद आहे. माझी इच्छा आहे जोपर्यंत तो पळतोय तोपर्यंत असाच चांगला पळत राहू दे, बाकी काहीच इच्छा नाही बैलाकडून. खरं तर इतकं मोठं मन हवं आपण सारखं, जसं आपणनी सोनूच्या नावावर म्हणजे तिला इतकं म्हणजे सपोर्ट केला की तिच्या नावाने त्यांनी डायरेक्ट गाडी आपल्या मैदानात पळवली आणि बऱ्याच मैदानात बसून ती आता गाडी गुलालात आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि असेच प्रत्येक मैदानात आहे ना तुम्ही गुलाल करावे आणि मोठे मोठे हिंद केसरीचे पदर तुम्हाला भेटावेत अशीच इच्छा आणि खूप साऱ्या शुभेच्छा. तर धन्यवाद.